सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाला जीवनात प्रथम स्थान द्या त्या दुसऱ्या भागाचे आपण पवित्र शास्त्रामधून मनन करू. दिवसाची प्रार्थनेने सुरुवात करा. सकाळची प्रार्थना परमेश्वर ऐकतो असे आपण स्तोत्रसंहिता अध्याय 5 वचनमध्ये पाहतो. प्रभूने आजचा दिवस आपणाला दाखवला, आपले शरीरात श्वास ठेवला, त्याबद्दल नम्र लीन होऊन प्रभूला धन्यवाद द्या. त्याचे समोर त्याच्या दयेबद्दल आभार माना. आपले पापांची क्षमा मागा. दिवसभरासाठी मार्गदर्शन मागा. सर्व कटुता काढून टाकण्यासाठी प्रार्थना करा. उपकारस्तुती गौरव करा. तू त्याच्या आज्ञा मानशील तर देवाला संतोष देशील व त्याचे आशीर्वाद तुझ्याकडे येतील. प्रभूचे वरील विश्वासाने वचनात रमलेने आध्यात्मिक वाढ होईल. आत्मिक बल वाढेल. नम्र लीन व्हा, दीन व्हा. फक्त त्यालाच नमन करा. परमेश्वर तुझा देव आहे ह्याला मनन कर व केवळ त्याचीच आशा धर. असे कारण जो सर्व शक्तिमान सर्व समर्थ देव आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. असे आपण यशाया 40 अध्याय 31 वचनमध्ये पाहतो. आत्मिक वाढ होणं आपलं गरजेचं आहे. प्रथम स्थान आपण दिल्यानंतर प्रभूला आपल्यामध्ये आत्मिक वाढ होईल. कारण प्रभूच्या आज्ञेमध्ये आपण राहतो आणि प्रभूच्या सानिध्यात येतो. प्रभूचे प्रकाशाने आपले जीवन प्रकाशमय होऊ द्या. प्रभूला मान्य नसतील अशा काही गोष्टी आपल्या जीवनात असतील तर त्या काढून टाका, कारण त्या प्रभूच्या आशीर्वादात अडखळ होतील. असे आपण कलसेकरास पत्र अध्याय 3 वचन 5 ते 9 पाहतो. आपले आध्यात्मिक वाढीकडे लक्ष द्या. प्रभूसाठी तुमचा जीव ताणेला भुकेला असू द्या असे स्तोत्र 63:1 आपण पाहतो. त्याचे प्रकाशाने जीवन उजळून निघेल. प्रभू येशू त्यांना म्हणाला, मी जीवनाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. असे आपण योहान शुभवर्तमान अध्याय 8 वचन 12 पाहतो. त्याचे प्रकाशाने आपले जीवनात विश्वास दृढ होऊन आत्मिक बल, आध्यात्मिक वाढ होईल व प्रभूची खरी ओळख होईल. आपणाला ज्यांना तुझ्या नावाची ओळख झाली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकत नाहीस. असे आपण स्तोत्रसंहिता अध्याय 9 वचन 10 पाहतो. त्याला जीवनात प्रथम स्थान द्या. तो तुमचे सोबत असेल. तोच मार्ग, सत्य व जीवन आहे. येशूने त्यांना म्हटले, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. असे योहान अध्याय 14 वचन 6 आपण पाहतो. त्याचे प्रकाशाशिवाय जीवन नाही. येशूशिवाय खरे जीवन नाही. आज्ञापालनाने देवाचा सन्मान करा. त्याला संतुष्ट करा. त्यासाठी त्याचे वचनात आज्ञेत राहणे व वचनात चालणे आवश्यक आहे. तुम्ही माझ्या वचनात राहिलात खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. असे प्रभू येशूने योहान शुभवर्तमान अध्याय 8 वचन 31-32 आपण पाहतो सांगितलेले. पण जे वचन ऐकत नाहीत ते सैतानापासून आहेत. जो देवापासून आहे तो देवाचे वचन ऐकतो, पण जे देवापासून नाहीत म्हणून तुम्ही ऐकत नाही. असे वचन अध्याय 8 वचन 43 ते 47 पाहतो. योहान शुभवर्तमान. मी तुम्हाला खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळेल तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. असे वचन अध्याय 8 वचन 57 आपण पाहतो. जे आत्म्याने
जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य ते पाहतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. असे मत्ते 5:3 व 8 आपण पाहतो. नम्र लीन ताणेले व्हा, ह्यासाठी की आपल्या अंतःकरणात प्रभूला प्रथम स्थान द्या. नम्र लीन व्हा, तर त्यासाठी ताणेले व्हा. आपल्या अंतःकरणात कृपेची वृष्टी होईल. आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी, आत्मिक वाढीसाठी नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले व्हा. जो त्याचे वचनात रमतो तो धन्य, जो त्याचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. ते झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, असे आपण स्तोत्रसंहिता अध्याय 1 वचन 2-3 पाहतो. त्याचे वचनात जे रमतात त्यांना तो जीवन देतो. त्याच्यासाठी मनोमन झटा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी, सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला सर्व प्रकारे देवाचे राज्य मिळण्यासाठी, तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला प्रभू देईल. असे आपण मत्ते अध्याय 6 व वचन 33 पाहतो. जीवनात प्रभू येशूला प्रथम स्थान द्या, म्हणजे आपले चित्त त्याचे वचनाकडे लागेल व आपले जीवनशैली बदलेल. प्रभूची शांती, समृद्धी, संरक्षण, सामर्थ्य, आध्यात्मिक लाभ त्याच्यावरील पूर्ण विश्वासाने आपल्याला प्राप्त होईल. प्रभूचे प्रीतीने, शांतीने, कृपेने आपले जीवनात बदल होईल. प्रभूचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. आज तुम्ही पहिले स्थान जर प्रभूला दिले आपल्या जीवनात, तर आपणास तो त्याचे घरात स्थान देईल व आपणास सर्व देवदूतांसमोर म्हणेल, शाबास माझ्या दासा. हालेलुया. धन्यवाद.